हा जो भाग आहे मराठवाड्याचा, या भागामध्ये जे उत्पन्नाचं एक आर्थिक सुबत्ता देणारं एक साधन आहे सीड प्लॉट. इतर तर काही साधनं नाही. आता आपण रोडमधून पाहिलं असेल तुम्ही तर तुमच्या परिसरामध्ये जवळजवळ 90% 95% जमीन काय आहे, पडीक आहे इथे, बरोबर आहे ना? हो परिसरामध्ये. हो. आणि काही त्रोटक प्रमाणामध्ये सीड प्लॉट आहेत. तर तुमच्या भागात नवीन सुरुवात झाली आहे का सीड प्लॉटची? आता मी बघितलं काही लोकांनी आता मल्चिंग केलंय, तर कशाची तयारी केली, काय लावणार आहे आता? मिरची लावणार आहे. काय तुम्हाला किती जणांना गॅरंटी की मिरची एक नंबर येईल आपली? तुमच्या आसपास परिसरामध्ये सगळे पडीक रान आहे. आम्ही पाहिलं रस्त्याने येताना घरं सुद्धा. अजून 20-30 वर्षापूर्वी आमची परिस्थिती होती ना कुठे पश्चिम महाराष्ट्रामध्ये, सेम परिस्थिती तुमची आज आहे अजूनही. निवांत जीवन आहे पण समृद्ध जीवन नाही ना. आपण म्हणतो ना भुकी पण सुखी असा प्रकार आहे, बरोबर आहे. तर क्वालिटी खतरनाक आहे आणि संख्या भरपूर आहे. एक तोडा झालेला आहे त्याचा अगोदर. तुम्ही एक तोडा केलाय, बरं, हरकत नाही. या प्लॉट मध्ये तुम्ही कुठलेही सापळे नाही, काहीच नाही. ते फळमाशी तर दमच नाही काढत. दम काढत नाही. याच्यावरची फळमाशी ऑटोमॅटिक मरून पडलेली स्वतः बघितली. काय बात करता? हो. कुठली फवारणी न करता? कुठली फवारणी न करता. बापरे, क्या बात आहे. ओह, जबरदस्त. फार वरपर्यंत बियाणं नाही. हो. आणि बियाणाची क्वालिटी काय आहे? हा, व्हेरी गुड. एकदम जबरदस्त क्वालिटी पण. हा हा, याला 50% डोस जर भरला असता तर याच्यात आणखी 50% बियाणं अजून वाढणार. बियाणं पण आता बरोबर तुमच्या लक्षात आलं मी काय म्हणतो ते. तुम्ही जोपर्यंत रासायनिक शेती करताय, रासायनिक उत्पन्न काढताय, तोपर्यंत तुमची कुत्र्यासारखे झाड राहणार. का तुम्ही लोकांना मारायचे धंदे चालू केलेले. पर्याय नव्हता तोपर्यंत ठीक होतं. आता तुमच्याकडे काय आहे? पर्याय. केमिकलवर होतं ना. ते chemical. काय अनुभव आहे त्याचा? हे झालं 15 किलो. अच्छा, किती गुंठे आहे तुमचं? 10 गुंठे. 10 गुंठे. आणि मग पैसे किती मिळाले? त्याचे 1.5 लाख रुपये येतील. बरोबर आहे. हो. 1.5 लाख रुपये झाले. आणि वरून तुम्ही जर हे 4-5 वर्ष करायला 10 वर्ष, तर तुमचं उत्पन्न काय जाणार? आणि कमी होईल. कमी होणार. आणि खर्च वाढत जाईल. वाढत जाणार. मग खर्च वाढत जाणार आणि उत्पन्न कमी होणार. तंत्रज्ञान तुम्हाला चालतं, कारण उधार मिळतं ना. ते उधार मिळतं. तीनशे ग्रॅम घेतलं. काय RMPH 300 ग्रॅम का 600 ग्रॅम? 300 पूर्ण नाही टाकलं. अर्धा पोळा टाकला. हा, पूर्ण नाही अच्छा, टाकलं. तो काय चमचे टाकला असतं चाललं. एवढं पटकन पैसे करायचे का त्या पैशाचं? हे असं राहतं. कळलं का तुम्हाला? तुम्ही का बरं वापरत नव्हते? इकडे उधार मिळते. विश्वास भेटत नव्हता. अच्छा, बरं, विश्वास बसत नव्हता. ठीक आहे. मग केमिकलवर विश्वास होता बुवा. चला, त्यांनी एवढं जणांचं वाटलं झालं, आपलं का नाही होणार आहे का नाही? तसं मला हरकत नाही. आणि मग तुम्ही शिलाजीत किती केल्या? 2-3 वेळेस 3 वेळेस केला. त्याला तेवढं तरी बरं केलं जरा. त्याच्यावर झालं तशी. त्याच्यावर आला. त्याचा साधारणतः 10,000 रुपये खर्च झाला. 10,000 रुपये खर्च झाला. आता उत्पन्न किती निघालं? किती तोडा झाला? तो किती झाला? 15 किलो निघालं. 15 किलो निघालं बियाणं. हो. आणि आता अजून किती निघाल? 40 किलो निघालं. 40 किलो निघेल. म्हणजे मागचं धरून का? हा, मागचं धरून. किती रुपयाचं झालं ते? ते 1 लाख रुपये होते समजा. 10,000 रुपये खर्च केला, 1 लाख रुपये होतील, बरोबर आहे ना? हो. तरी पण तुम्ही याच्यामध्ये 1-2 केमिकलचे फवारणे पण घेतले. नाही, अजिबात नाही. काय बात करता? नाही, इमानदारीने? इमानदारीने. कारला यासाठी की याला 3ऱ्या दिवशी केमिकल लागतं म्हणजे लागतं. 3ऱ्या दिवशी आपण यात केमिकल अजिबात नाही. एक पण नाही? एक पण नाही. नक्की नाही? नक्की नाही. मग हे आजूबाजूला बाटल्या पडल्या त्या कधीच्या आहे? ते पहिल्या अगोदरचे. नक्की? नक्की. खरं का? हो.
तुमच्या भागामध्ये माती अजून सुपीक आहे आणि म्हणूनच तुमच्याकडे सील प्लॉट दिले जातात. आमच्या का बरं सील प्लॉट देते नाही नाशिकमध्ये? हॅलो, कंपन्या नाशिकमध्ये सील प्लॉट का देते नाही? आता मला सांगा, हाच केमिकल वाचता प्लॉट तर व्हायरस असतात आणि त्याला तिसऱ्या दिवशी फवारणी घ्यावासाठी केमिकल किती खर्च आला असता? कारल्यासाठी 10,000 भागला असता है ना? नाही नसतो बागायत 10% तर मरून गेले असते याच्यातले झाड. 20,000 रुपये खर्च आला असता. आणि तो खर्च कशावर झाला असता? नवीन डिशी लागायला लागलेत. मला असं वाटत नव्हतं, कंपनी सुद्धा सांगत नव्हती नवीन त्याला माल लागत नाहीये म्हणजे व्हरायटीचं, ह्या व्हरायटीला. ह्या व्हरायटीला शेंडा येत नाही, हा म्हणजे एकदाच हार्वेस्टिंग हा, होतं. हा. तुम्ही तर एकदा केलंय, नाही नाही. पण आता परत नवीन कळी येत हा नाही जो असं नवीन माल म्हणतात. आहे पाहिला एकदा पकडला ना समजा. मग ही तर कसं काय आली मग नवीन कळी? आधीच ना नाही, आधीच ना हा? हे आपल्यामुळे आली एसीटी वैदिक मुळे. अच्छा, एसिडी वैदिक म्हणून आली. तुम्ही अमृतजल वापरता? अमृतजल वापरता? वापरता? बापरे, कळस झाला मग तो. हा, तेवढं तरी बरं केलंय. हा? कुणी शिकवलं ह्यांना अमृतजल वापर? यांनी अमृतजल कसं काय वापरलं मग? ते पाणी थोडस खराब आहे ना. हा, थोडंसं पाणी खराब आहे म्हणून थोडंसं वापरलं. हं? मिरचीला वापरलं, अद्रकीला वापरलं, पुन्हा सीड प्लॉट बियाण्याला टरबुजाला वापरलं. काय अनुभव आहे तुमचे सगळे? प्लॉट होता टरबुजाचा आपल्याकडे. हा हा. तर त्या बाकीच्या केमिकलच्या सीड प्लॉट वाल्या बियाणं 5-5, 6-6 किलो झालं बर. आणि आपल्याला 30 किलो झालं. ओ, ते ढवळं बियाणं जे निघतं निसेल ते बियाणं सुद्धा कंपनीवाली घरे येऊन घेऊन गेले आपल्या इथून. अय बापरे, हा. क्या बात आहे. वाह. त्याला सीडवाले. अर्धा एकर मिरची होती आपली. बर. अर्ध्या एकर मध्ये आपल्याला 11.5 क्विंटल कापूस बी झाला पुन्हा. मग अर्ध्या मिरची एकरमध्ये- उन्हाळ्यात घेऊन उन्हाळ्यात मिरची घेऊन अर्धा एकर मध्ये 11.5 11.5 क्विंटल. आपला भेसळ डोस टाकेला होता आणि दोनदा शिलाजीत केलं फक्त. आहाहाहा. काहीच नाही केलं. मिरचीलाच भेसळ डोस टाकेला होता. कपाशीला काहीच नाही केलं. हा? काहीच नाही. मिरचीला काहीच नाही, फक्त शिलाजीत केलं. नाना सुद्धा येऊन पाहिले. फक्त मिरचीला भेसळ डोस टाकले होते 2. आणि शिलाजीत कशाला गेलं? कपाशीला काहीच नाही केलं. बघा, बिल्डिंग बांधून ठेवली आधी आणि नंतर फक्त भीतीच बांधल्या फक्त, बस. हा? 25% वापर. तरी पण तुमचं सांगा. डबल डोस टाक नाही टाकलेच नाही. बरोबर आहे, ते म्हणता श्रीमंत हो मी झालोच नाही. म्हणतच नाही मी. का हो? किती फवारे मारले तुम्ही केमिकलचे? एक बी नाही. कत्तही फवारा मारेल नाही सर. कत्ताही नाही. कसाच नाही. सगळ्यांनी पा खाली तुमच्या काय आलंय? हा? का हो पाटील, म्हणजे जे फुकट आहे ते चकाट फू. हा? पाण्यावर शेती करायची बंद करा मित्रांनो. श्रीमंत व्हायचं असेल तर पोषणावर शेती करा. 25 किलोची बकेट वापरली होती मी. बॅग? हो, डायरेक्ट? डायरेक्ट. का बरं? 1 किलो सुरुवात नाही केली का? नाही नाही नाही, ते कमी रेट कमी पडते. त्याचे भाव जास्त आहे 325 चे. बापरे, टाळा वाजवायसाठी. त्याचे भाव जास्त असतील सर. तीन महिन्याची लागेल असून 10 लिटर दूध आहे तिला आता सध्या. 11चा फॅट आहे डायरेक्ट तिचा. डायरेक्ट 11चा. काय बात करताय? हो. आणि जसं नसतं वापरलं तर नाही मग फॅट नाही येत एवढा. किती येतो मग? तिचा 7चा फॅट आला असता. 7चा? हो, 100 रुपयाच्या पुढे जातो काय दूध तुमचं? ते 120 रुपये पडते त्याची रेट. अरे बापरे, 120 रुपये लिटर? मग 110चा फॅट येईन देऊ डायरेक्ट. टाळ्या वाजवल्या पाहिजे यांसाठी. 8-9 लिटर दूध देते आता सध्या ती. 3 महिने म्हणजे वरून किती दूध देती? 8-9 लिटर दूध आहे आता ती. 4 महिन्याची गाभण आहे ती. 4 महिन्याची गाभण तरी 9 लिटर दूध देती. हो. शेतकरी मित्र नमस्कार. नमस्कार. आपण आज बुलढाणा जिल्ह्याच्या बाउंड्रीवर आणि जालना जिल्ह्याच्या बाउंड्रीवर आपण आहोत, बरोबर ना? गाव अकोला देव गाव आहे. शेतकरी जे फार पूर्वीपासून सीड प्लॉट करताय त्यांच्या समस्या वाढत चाललेल्या आहे आणि जे नव्याने सुरू करताय त्यांना जरा यश बऱ्यापैकी मिळत आहे. परंतु जे शेतकरी यामध्ये फार म्हणजे साधारणतः 10-1 वर्षापासून करताय
त्या शेतकऱ्यांना आता प्लॉट मध्येच उपटून टाकावं लागतं आहे व्हायरसमुळे, किडीमुळे, रोगामुळे, विविध कारणांमुळे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की उत्पादन ज्या प्रमाणामध्ये पूर्वी यायचं तेवढं येत नाही आहे. आणि मग शेतकऱ्यांना जे आपण म्हणतो की हा जो भाग आहे मराठवाड्याचा, या भागामध्ये जे उत्पन्नाचं एक आर्थिक सुबत्ता देणारं एक साधन आहे सीड प्लॉट, त्याच्यावरतीच जर समजा शेतकऱ्यांना आज यश मिळत नाही म्हटल्यावर मग त्याचा खर्च वाढत चाललेला आहे. त्या प्रमाणामध्ये बीज निघत नाही, त्याची क्वालिटी निघत नाही. आणि मग त्याच्यामुळे सगळ्यात मेन समस्या काय होते की इतर तर काही साधनं नाही. आता आपण ड्रोनमधून पाहिलं असेल तुम्ही की तुमच्या परिसरामध्ये जवळजवळ 90% 95% जमीन काय आहे, पडीक आहे इथे, बरोबर आहे ना हो परिसरामध्ये. हो. आणि काही त्रोटक प्रमाणामध्ये सीड प्लॉट आहेत. तर तुमच्या भागात नवीन सुरुवात झाली आहे का सीड प्लॉटची? ज्या भागामध्ये नव्याने करताय त्या लोकांना फार काही त्रास होत नाही, पण जे लोकांना कायम करायचं आहे त्या लोकांना खूप त्रास होतोय सध्या. म्हणजे आपण कसं म्हणतो, जे सुपामध्ये आहे ना ते हसतात, म्हणजे जात्यामध्ये ते काय करतात, रडतात, भरडले जातात, बरोबर आहे ना. आणि मग आपला प्रॉब्लेम काय आहे शेतकऱ्यांचा, आपण जोपर्यंत जात्यात जात नाही ना तोपर्यंत आपण शुद्धीवर येत नाही. जोपर्यंत आपल्याला समस्या येत नाही, आपले लाखाचे 12,000 होत नाही, तोपर्यंत आपले डोळे उघडत नाही, बरोबर आहे का नाही. आणि म्हणून मला शेतकऱ्यांना का सांगायचं, एवढं सगळं प्रस्तावना कशासाठी आहे, कारण शेतकऱ्यांनी जर एखादं पीक घेतलं बरं का, तर त्या पिकाचं शाश्वत उत्पन्न त्याला मिळालं पाहिजे. तुम्ही ज्या उद्देशासाठी शेती करता तो उद्देश सफल होतोय का? हॅलो, नाही होत, बरोबर आहे की नाही. इथं तुम्ही आता मी बघितलं काही लोकांनी आता मल्चिंग केलंय, तर कशाची तयारी केली, काय लावणार आहे आता? मिरची लावणार आहे. काय तुम्हाला किती जणांना गॅरंटी की मिरची एक नंबर येईल आपली? एकाला बी नाही, तरी पण तयारी चालू आहे. बरं, गॅरंटी का बरं नाही? कारण रोगराई आहे, पाऊस आहे, म्हणजे येतो का नाही, त्याच्यानंतर जास्त झाला तर रोगराई येते, तणाची समस्या, आणि वरून परत ती मिरची किती तोडे देईल हा एक प्रश्न आहे परत, बरोबर आहे की नाही. मग मला सांगा, शाश्वती नाही आहे म्हणूनच शेतकरी काय घेतो, उधार घेतो. जर शाश्वती असेल तर कसा घेईल, रोग घेईल. गुंतवणूक असेल तर गरीबातला गरीब माणूस सुद्धा करू शकतो, पण खर्च असेल तर मात्र नाही करू शकत. काय मध्ये तुमचं? आणि म्हणूनच तुमच्या आसपास परिसरामध्ये सगळे पडीक रान आहेत. आम्ही पाहिलं रस्त्याने येताना घरं सुद्धा. अजून 20-30 वर्षापूर्वी आमची परिस्थिती होती ना कुठे, पश्चिम महाराष्ट्रामध्ये, सेम परिस्थिती तुमची आज आहे अजूनही. फार तोडके मोडके काहीतरी मोजके बंगले दिसतात. त्याच्यावर तुमचं काय मत आहे, बरोबर आहे का चूक आहे? बरं, आम्ही नाशिकवरून इथं आलो, अख्खा रस्ता सुनसान आहे अजूनही. तुमच्याकडे उठता किती वाजता हो, इमानदारीने सांगा, सरासरी किती वाजता उठता? 6ला सरासरी 6ला. दुधावाली लवकर फक्त दुधावाली? हा, दुधावाली 6 वाजता आरामशीर उठता. तिथून पुढे आवरून सावरून तयार होऊन रोडवर किती वाजता येता गावात? 7:30-8ला येता का नाही, बरोबर आहे की नाही. 7:30-8ला नाशिक शहर सुरू होतं. तर मला सांगायचं काय आहे की निवांत जीवन, निवांत जीवन आहे पण समृद्ध जीवन नाही ना. हॅलो, का हो, आपण म्हणतो ना भुकी पण सुखी, असा प्रकार आहे, बरोबर आहे. मग आपण जेव्हा जगाकडे बघतो तेव्हा जग वेगळंच दिसतं ना, आपण वेगळेच दिसतो. तर मला ह्या सर्व शेतकऱ्यांना सांगायचं आहे का तुम्ही आता म्हणले का शाश्वती नाही आहे ना म्हणून तुमची ही काय परिस्थिती, पण तुम्हाला मी जर शाश्वती दिली तर का बाबा तुम्ही काही लावलं ते पीक येणार म्हणजे येणार, गॅरंटी झाली. पर गॅरंटी मी नाही देत, तुमची माती आणि तुमचं पिकच गॅरंटी देईल. आता यांचं उदाहरण घ्या तुमचं, हा कसं काय हो बी यांचं क्वालिटी कसं काय, हे समजा हे जवळजवळ किती आहे, एक हित जवळजवळ वित्त म्हणजे हा वित्त आहेच आहे, वित्ताची पेक्षा जास्त आहे. हे बघा, म्हणजे माझी वित्त मोठी आहे तिच्यापेक्षा जास्त आहे. आणि जवळजवळ हा, तर क्वालिटी खतरनाक आहे आणि संख्या भरपूर आहे. एक तोडा झालेला आहे त्याच्या अगोदर. तुम्ही एक तोडा केलाय, बरं, हरकत नाही. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हार्वेस्टिंगच्या रेडी पण प्लॉट आहे आणि बऱ्यापैकी नवीन पण सेटिंग आहे ना. हे बघा, हे बाई हे झालं तयार झाले तर याच्या शेजारी काय आहे? बघा, हे तयार झाले तर याच्या शेजारी नवीन आहे. म्हणजे ज्या माणसाकडं ऑलरेडी प्लॉट चालू आहे तरी परत नवीन प्लॉटची लागवड करू राहिला, म्हणजे त्याच्याकडे पाणी बी आहे आणि त्याला परवडतंय म्हणूनच करतो ना. कळतंय की तुम्हाला? हां, तुमच्या झाडामध्ये जर ताकद असेल तर सेटिंग थांबत नाही. काय वाटतं तुम्हाला, बरोबर आहे की नाही? बरोबर. तुम्ही कधीपासून करताय सीड प्लॉट?
3 वर्षापासून 4 वर्षापासून 3-4 वर्षापासून. तिकडे काय होता ते अगोदर? टमाटो होता अगोदर. टमाट्याचा सीड प्लॉट होता. आणि हे वापरता कधीपासून तुम्ही एसटी वैदिक? हे आता हे फर्स्ट टाइम. हे पहिलं पीक आहे. पलीकडे शेत आहे आपल्या जागी. अच्छा. काढून त्याच्यावर दोन हा बर. एसीटी वैदिक वर टरबूज काढ आणि मिरची त्यांची तुमची मिरची आता त्या टरबुजातच. त्या टरबुजामध्ये हो म्हणजे मशागत काहीच नाही, झिरो मशागत. 0 मशागत होती त्या याच्यावर लावली. हो तेच पण किती क्षेत्र टरबूज होतं तुमचं? 2 एकर होतं. 2 एकर मध्ये कसं ॲव्हरेज वगैरे पडलं? अवरेज चांगलं राहिलं. ते आमची लागवडच पटली होईल होती. अच्छा बर. किती मिळालं तरी पण? तरी मला 22 टन आलं तरी. वा. म्हणजे 1 एकराची लागवड आहे. अच्छा म्हणजे कमी लागवड केली होती, पातळ लावलं होतं. आणि 6-7 हजार फक्त, तरी एवढं माल निघाल? बापरे, क्वालिटी चांगली होती. व्हेरी गुड. हा ना, जबरदस्त. हा काय म्हणले? चवीला लय गोड होत. चवीला तोडून आणल्यावर 1 महिना घरी राहिले. काहीच नाही झालं? 1 महिना ऐकले आम्ही तिथे. 1 महिना काहीच नाही झालं? नाही. क्वालिटी चांगली असते ती. बर. रेट वगैरे? रेट कमी होते. अच्छा. रेट मिळालेच नाही. नाही रेट कश काय मिळतील मला सांगा? पैसेच कमावणार नाही इकडे माणसं. म्हणजे कमावणारे असतील तर खर्च करतील ना. त्या व्यापाऱ्याने माल सोडेला होता ना, हा त्या मालाचे पैसे त्या व्यापाऱ्या बरोबर झाले जाऊ. सोडेल माल, झिरो माल. बरेचला माल काढून नेला त्यानं. आम्ही नंतर त्यानं नंबर 1 नेला. काय परत सांगा मोठ्याने. त्याने 1 नंबरचा जो माल नेला ना, हा. 2 नंबरचा माल सोडून दिला. म्हणजे 2 नंबर माल त्यांनी सोडून दिला. हा, तर मग 2 नंबर मालाचे आम्ही त्याच्या बरोबरीत पैसे केले जवळपास. 1 नंबरचे मला इतके. पहिल्या माला इतके पैसे झाले. असं नंतर कळलं ते. आणि गोडी खूप होती ना, लोक डबल मागू लागले. बरोबर आहे ना. मग नंतर वाटलं आपण स्टॉल टाकला असं जमलं. कळलं ना तुम्हाला? मग विकायला शिका ना पाहिजे. आपल्या मालाला रेटून बाजार घ्यायची सवय लावली पाहिजे. कुणी? आपण. हा, एसटी वैदिकच्या शेतकऱ्यांनी. तुम्ही जोपर्यंत रासायनिक शेती करताय, रासायनिक उत्पन्न काढताय, तोपर्यंत तुमची कुत्र्यासारखे झाड राहणार. का तुम्ही लोकांना मारायचे धंदे चालू केलेले? खरं आहे का खोटं आहे? हा ठीक आहे, तुमच्याकडे पर्याय नव्हता तोपर्यंत ठीक होतं. आता तुमच्याकडे काय आहे? पर्याय. तो बी पर्याय असा आहे का तुमच्या केमिकल पेक्षाही अनेक पटीनं उत्पन्न, आणि दुसरी गोष्ट तुमच्या मातीची पण काय वाढते? सुपीकता वाढते. बरं, आदब बी कमी आहे. खरं आहे का खोटं आहे? बरोबर आहे की नाही? मग मला सांगा, जर आदब सोपी आहे, तुमचं माती सुपीक होणार आहे, तुमच्या घराचं आरोग्य टिकणार आहे, तुमच्या पिकाचं उत्पन्न बी जास्त येणार आहे, आणि वरून ते उत्पन्न टिकणार पण आहे का हो? बरोबर आहे की नाही? तर काय अडचणी? पण अडचण ही आहे की आम्हाला लागलेली सवय. सगळं जाईल पण आमच्या सवय नाही जात. पार अख्खं दावं जळून जाईल पण त्याचा पीळ नाही जात. हॅलो, म्हणजे सवयीवर आम्हाला कोणाशी लढायचंय? निसर्गाशी नाही, आम्हाला कोणाशी लढायचंय? स्वतःच्या माती. सवयीशी. एसटी वैदिक मध्ये शेतकऱ्यांना निसर्गाशी नाही लढायचं, तणाशी, रोगाशी, याच्याशी पण, किडीशी नाही लढायचं. मग लढायचं कोणाशी आहे? स्वतःशी. काय स्वतःशी काय लढायचंय? का तू रोग, किडी, तणावर काम करू नको, तू मातीवर काम कर. तुला ही सवय लाव. बरोबर आहे? चुकीचं आहे? बरोबर आहे. मग तुम्ही वापरायचं ठरवलं. हो. त्याच्या पूर्वीचा इतिहास काय आहे तुमचा? म्हणजे काय तुमचं उत्पन्न कसं यायचं? काय खर्च यायचा? नाही, आता हे कारला तर फर्स्ट टाइमच लावला आपण. आपण कारला सोडा, टोमॅटोचं आहे ना उदाहरण, हा, ते त्याच्यावर नाही घेतलं ना. केमिकलवर होतं ना. ते chemical वर. काय अनुभव आहे त्याचा? ते बरं बायकी झालं. हा बरं, म्हणजे किती झालं? ते झालं 15 किलो. 15 किलो झालं. हो. अच्छा, किती गुंठे आहे तुमचं? 10 गुंठे. 10 गुंठे. आणि मग पैसे किती मिळाले? त्याचे 1.5 लाख रुपये येतील. बरोबर आहे? हो. 1.5 लाख रुपये झाले. आता आपले जेवढे शेतकरी आहे खांडेबार. खांडेबराड, त्यांचं ॲव्हरेज उत्पन्न एका 10 गुंठ्याचं 2 ते 2.5 लाख रुपये. हो, त्या 3 होतो मी. बरोबर होते का तुम्ही? हो. मग त्यांचं 2.5 लाख, तुमचं 1.5 लाख आलं. हा. बरोबर आहे की नाही? आणि वरून तुम्ही जर हे 4-5 वर्ष करायला 10 वर्ष, तर तुमचं उत्पन्न काय जाणार? आणि कमी होईल, कमी होणार. आणि खर्च वाढत जाईल. वाढत जाणार. मग खर्च वाढत जाणार आणि उत्पन्न कमी होणार. तंत्रज्ञान तुम्हाला चालतं, कारण उधार मिळतं ना, ते व्यापारीच नव्हता. उधार मिळतं. बरोबर आहे की नाही? नाही, ते बदल केला पाहिजे. बघा, शोधा म्हणजे आता चालला ना बदल करणं. शोधा म्हणजे सापडेल. ज्यावेळेस तुम्ही समजा हे सुरुवात केलं वापरायला, हो. बरोबर आहे, तर मग तुम्ही पहिलं कोणाला श्रीमंत केलं पाहिजे? मातीला. हे आम्ही शिकवतो, बरोबर की नाही? हो. मग तुम्ही आता इथं काय काय बेसल डोस वापरला? ये सांग रे, काय काय वापरलं ते? कृषी अमृत घेतलं. तुम्ही कोण आहे? मित्र यांचे मुलगा श्रीराम सर. अच्छा, बर बर, चांगलं आहे भाऊ. पुढची पिढी. हा, रिटायर व्हायची तयारी तुमची. तर तुम्ही कसं काय उतरले एसटी वैदिक मध्ये? असंच याचे प्लॉट बघत नाही, पण वडिलांनी काय निवडलं का? पोरगा म्हणतो नाही ते नाही करायचं, पोरांनी निवडलं का वडील म्हणतो नाही ते नाही करायचं? नाही, त्यांच्याकडे तसं नाही. वडील जे म्हणाले तेच होईल. व्हेरी गुड, चांगली गोष्ट आहे. काळामध्ये पाहिजे अशी फॅमिली पाहिजे. एक विचार म्हणतात त्याला, काय म्हणतात? हा,
बरं मग काय झालं पुढे? मग तुम्ही वापरायला सुरुवात केली, तुम्ही वापरताय, मग तुमच्या अनुभवातून यांना वापरायला यांना सांगितलं. सांगितलं. मग काय गायडन्स केलं यांना? काय थोडं जास्त न करता पण थोडं तरी करून बघा. असं यांना म्हटले? हा, यांनी मग हे काय म्हटले? ते करू म्हणली. करू म्हणले. जळगावला आलो होतो खंडेबारा सडांच्या तिथं. बरं बरं. त्याच्यानंतर मग बेसल डोस टाकायला सांगितला. काय टाकलं बेसोलच्याला? RMPH घेतलं. किती घेतलं सगळं? तरी एक 600 ग्रॅम पर्यंत घेतलं बस. 600 ग्राम RNPH घेतलं 10 गुंठ्याला. अजून पूर्ण म्हणजे या कृषी अमृतचे बॅग टाकले. RMPH घेतलं. नाही 600 ग्राम घेतले ना? हा, नाही. नाही 4 ते तरी 300 ग्रॅम घेतलं काय RMPH. 300 ग्राम का 600 ग्राम? 300 पूर्ण नाही टाकलं. अर्धा पोळा टाकला. हा, पूर्ण नाही अच्छा, टाकलं. तो काय चमचा टाकला असतं चाललं. चमचा टाकला असतं लय झालं असतं. हा. एवढं पटकन पैसे करायचे का त्या पैशाचं? ते वापरायला द्या, ते बळजबरी वापरायला लावा. हे असं राहतं. कळलं का तुम्हाला? आम्ही नेहमी काय म्हणतो, हात सोडा. कृषी अमृत थायले पैसे देईल नाही देणार तुला. तुम्ही आता सोपं काम आहे, कारले तोडून घेऊन जा. तर गंमत आली हो. मला सांगा, नाही तसंच आहे, असंच आहे. मला सांगा तुम्ही मग RNPH 300 ग्राम वापरा. वापरत होते म्हणे खत आपलं स्वतः घेऊन जाय पण वापर. अच्छा, मग तुम्ही का बरं वापरत नव्हते? इकडे उधार मिळते. विश्वास भेटत नव्हता. अच्छा बरं, विश्वास बसत नव्हता. हा. ठीक आहे. मग केमिकलवर विश्वास होता बुवा, चला त्यांनी एवढं जणांचं वाटलं झालं, आपलं का नाही होणार आहे की नाही? तसं मला हरकत नाही. बरं मला सांगा, मग तुम्ही ते टाकले 300 ग्रॅम, त्याच्यानंतर कृषी अमृत किती बॅग घेतल्या? 1.5 बॅग. एवढ्याला? हो, 1.5. अरे बापरे. आणि तुमची जर क्षमता पाहिली त्याच्यामध्ये, याची दानत म्हणतो आपण त्याला, तर याच्यामध्ये कुठं तुलनाच नाही. म्हणजे हा प्लॉट आमच्या दृष्टीने डायरेक्ट C किंवा D कॅटेगरीमध्ये. म्हणजे याच्यापेक्षा हा प्लॉट अजून किती पट चांगला येऊ शकतो? 5 पटीचं उत्पन्न अजून वाढवू. जेवढे कारले तुम्हाला दिसत आहे, ह्या कारल्यांची संख्या अजून 5 पटीने वाढू शकते आणि ह्या पानांचा आकार अजून 30 पट मोठा होऊ शकतो. म्हणजे तुम्ही जर पानं पाहिले बघा, आता इथे हे बी पान आहे बा, सरासरी पान ही साईज आहे सगळ्यांची, बरोबर आहे? हे पान किती मोठे फरक आहे इकडं बघा. आता मला सांगा, साधी सिंपल गोष्ट आहे, ह्या 2 पानांची कंडिशन जर पाहिली तर हे 2 पानं सारखंच अन्न बनवतील का? नाही बनवू. मग हे जे पान अन्न बनविल, हे पान आणि हे पान जे अन्न बनविल, मी नेहमी सांगत असतो, ओरडू जीव काढू काय, जेवढं मोठं पान तेवढं मोठं फळ, कारलं, बरोबर आहे की नाही? म्हणजे इथं बघा, इथं पान छोटं आहे, कारलं पण छोटं आहे. आणि ज्या ठिकाणून तुम्ही तोडलंय त्याचं कारलं केवढं आहे? हे पाहते केवढं आहे, हे कारलं केवढं आहे, ते कारलं केवढं आहे, दाखवा त्यांना. हां दाखवा, बरोबर आहे की नाही? म्हणजे पानाचा आकार जर वाढला तर कारल्याची लांबी काय होते? वाढते. ही शेतकऱ्याला कोणी शिकवतच नाही. त्याला वाटतं एक गोणी जास्त वाढली, एक DAP सोडली, एक वॉटर सोल्युबलची बॅग सोडली का टटर वाढतं. हां, अरे फक्त कारलं तुझं वाढतं, पान तुझं बारीक होतं, पिवळं पडतं, रोग पडतो, आतमध्ये बी नाही येत. पण हा प्लॉट तुम्ही केला, मग बेसल डोस 2 टाकले का? एक टाकला? नाही, एकच टाकला. आणि मग तुम्ही शिलाजीत किती केल्या? 2 वेळेस. 2-3 वेळेस 3 वेळेस केला. त्याला तेवढं तरी बरं केलं जरा. त्याच्यावर झालं तशी. त्याच्यावर आला. वा, एक नंबर. किती महिने झाले लागवड करून? त्याला 2.5-3 महिने झाले. 3 महिने झाले, बरोबर आहे ना? म्हणजे 3 बघा, आता हे बघा, हे पान सुकलं ना लगेच. हो, हे बघा सुकलं का नाही? हां, म्हणजे याच्यात जीव नाही ना. म्हणून आपण काय म्हणतो, मी नेहमी बोलत असतो, जन्माला घालावं ना तर वाघ जन्माला घालावं, कुत्र्याच पिल्लू नाही. आता तुमचं गणित काय, चला तुम्ही एक 25% आमच्या हिशोबाने, माझ्या हिशोबाने तुम्ही 25% आमचे युजर आहे फक्त. किती? 25%. 25% तुम्ही खर्च किती केला आहे, उत्पन्न किती झालं? त्याला साधारणतः 10,000 रुपये खर्च झाला. 10,000 रुपये खर्च झाला. आता उत्पन्न किती निघालं? किती तोला झाला? तो किती झाला? 15 किलो निघालं. 15 किलो निघालं बियाणं. हो, आणि आता अजून किती निघाल? आणखीन 40 किलो. का हो पटेल, किती निघाल बियाणं अजून? अंदाज 40 किलो निघाल. 40 किलो निघेल. म्हणजे मागचं धरून का? हा, मागचं धरून. किती रुपयाचं झालं ते? ते 1 लाख रुपये होते समजा. 1 लाख रुपयाचं होतं. 10,000 रुपये खर्च झाला. 10,000 रुपये खर्च केला, 1 लाख रुपये होतील, बरोबर आहे ना? हो, तरी पण तुम्ही याच्यामध्ये 1-2 केमिकलचे फवारणे पण घेतले. नाही अजिबात नाही. काय बात करता? नाही, इमानदारीने? इमानदारीने. कारला यासाठी की याला 3ऱ्या दिवशी केमिकल लागतं म्हणजे लागतं. 3ऱ्या दिवशी आपण यात केमिकल अजिबात नाही. एक पण नाही? एक पण नाही. नक्की नाही? नक्की नाही. कंपनी साहेबाला पाहिजे ना, पिवळे पानं काढा म्हणे, काय करा, काहीच पानं काढायचं पिवळे साहेब, ते कंपनी साहेब म्हणजे खालचे पिवळे पानं काढून टाका म्हणजे, ते पान सुद्धा नाही काढलं. काहीच नाही काढलं? काहीच नाही काढलं. का हो मंडळी, हे काय बोलायले? बरोबर आहे. ते केमिकल त्याने घेतलंच नाही ना. ते अजिबात नाही घेतलं का? अजिबात नाही. मग हे आजूबाजूला बाटल्या पडल्या त्या कधीच्या आहे? ते पहिल्या अगोदरचे. नक्की? नक्की. खरं का? हो, हे बा,
झालं का? जीव गेला याचा? गेला का नाही जीव? म्हणजे मला सांगा, तुमची साथ कोण देईल? मोठं पान देईल. छोटं पान देईल का? नाही. म्हणून पहिलं शेतकऱ्यांनी पान कसं केलं पाहिजे? मोठं. आणि जमिनीमध्ये काय वाढवली पाहिजे? पांढरी मुळी. ज्या शेतकऱ्यांनी पांढरी मुळी आणि पान मोठं केलं, तो शेतकऱ्याचं पीक कधीच वायाला जात नाही. मग शेतकऱ्यांनी फळ पाहिलं पाहिजे का पान पाहिलं पाहिजे? आपण शेतामध्ये जाऊन काय पाहतो? बरोबर आहे की नाही? मग ते फळ पाहायला गेला का मग निसर्ग त्याला म्हणतो, ए पळ, तुला कायचं फळ? हां, तू आधी कळ काढ ना, तू कळच सोसत नाही आणि तुला कायचं फळ? तुमच्या भागामध्ये माती अजून सुपीक आहे आणि म्हणूनच तुमच्याकडे सील प्लॉट दिले जातात. आमच्या का बरं सील प्लॉट देते नाही नाशिकमध्ये? हॅलो, कंपन्या नाशिकमध्ये सील प्लॉट का देते नाही? कंपन्या नगरमध्ये का देते नाही सील प्लॉट? त्यांना माहिती आहे तिकडच्या मातीत कस नाही. विदर्भ मराठवाड्याच्या मातीमध्ये काय आहे? कस आहे. हां, बरोबर आहे की नाही? आणि महत्त्वाची गोष्ट काय आहे की तुमची माती काय राहते? आराम करते मधून आणि म्हणून तुमच्या मातीचा कस उतरत नाही. भिजट वावरांमध्ये सारखं ज्या वावरांमध्ये पाणी आहे तिथं हे बियाणे प्लॉट चालत नाही. आता एक महत्त्वाची गोष्ट आहे, तुमच्या भागातसुद्धा रोगराई पसरली की नाही? आता समजा सगळीकडे रोगराई पसरायला लागली ना आता. मग रोगराई पसरायला लागली, मग त्या पिकांची क्वालिटी, बियाणांची क्वालिटीसुद्धा काय व्हायला लागली? खराब व्हायला लागली. आता रोपामधून सुद्धा व्हायरस यायला लागले, शेतकरी वैतागायला लागले. राईट? त्याच्यामुळे कंपन्यांसाठी सुद्धा गरजेचं आहे आणि शेतकऱ्यांसाठी सुद्धा फायदे आहे. तुम्ही आता हे मल्चिंग पेपर टाकले, तुमच्यापैकी किती जणांना असं वाटतंय की मला याच्यातलं तंत्र माहिती आहे, मंत्र माहिती नाही, तरी पण बिंदास चालू आहे. मग याला मोघम शेती म्हणतात. कोणती? आणि मोघम याला आयुष्यामध्ये यश तर मिळत नाही, पण लोक लुटून नेते भाऊ. आजूबाजूचे लोक काय करता? लुटून नेता. मग लुटून नेण्यामध्ये त्यांचा लुटणाऱ्यांचा दोष आहे का ज्यांनी लुटून दिलं त्याचा दोष आहे? बरोबर आहे की नाही? आपण काल आपली माती लुटू द्यायची कोणाला? उत्पन्न येत नाही, पण मातीमध्ये विष काढून जातो ना तो. केमिकलवर जर प्लॉट फेल गेला तर तो उत्पन्न तर ते नाहीच देत, वरून तुमची माती काय करतो? खराब करून जातो. खरं आहे की नाही? पण आपण ते सुधारायसाठी आणखी पुन्हा केमिकल परत केमिकल वापरतो. बरोबर आहे की नाही? आपण मातीवर कामच कुठं करतो? केमिकल म्हणजे आपण रोगावरच काम करतो ना. हो, खरं आहे की नाही? आणि एसटी मध्ये मी रोगावर कामच करायचं नाही आहे. आता यांच्याकडं थोडाफार दिसतो तुम्हाला, हा तर तुम्हाला काही वाटतही नसतं, पण आम्हाला हा पण नको आहे. हो, येतच नाही तर म्हणून. बरोबर आहे की नाही? आता मला सांगा, हाच केमिकल वाचता प्लॉट तर? बोला पाटील, इमानदारीने सांगा. व्हायरस असतात आणि त्याला तिसऱ्या दिवशी फवारणी घ्यावासाठी केमिकल किती खर्च आला असता? कारल्यासाठी 10,000 भागला असता है ना? नाही नसतो बागायत. किती होतो मग सांगा? तुमच्या टमाट्याला किती खर्च आलता? 10% तर मरून गेले असते याच्यातले झाड. काय म्हणले? काय म्हणते 10% मरून गेले असते. मरूनच गेले असते. हा. पिवळे पावळे पडून किंवा डम्पिंग होऊन यालाच बुरशीनाशक मेघ बुरशीनाशक मारू म्या आदाबले असते. एकदम बरोबर बोलले ते. फवारणी करणं सोपं नाही सर. हा, तिसऱ्या दिवशी फवारणी. बरं किती खर्च आला असता जर केमिकलवर असतं तर? 20,000 रुपये खर्च आला असता. आणि तो खर्च कशावर झाला असता? बुरशीनाशक, कीटकनाशक आणि वॉटर सोल्युबल. बरोबर आहे की नाही? आणि हे तिन्ही गोष्टी तुमच्या मातीला काय करणार? बरबाद करणार. बरबाद कर, खरे खोटे? आणि तुमच्या आरोग्याला आरोग्याला बरबाद करणं. नाही ना, चांगलं होईल ना आरोग्य? नाही. मला सांगा, एक साधी सिंपल गोष्ट आहे. तुम्ही जेव्हा केमिकलचा फवारा मारता घरी जाता, तुम्हाला कसं वाटतं बरं? गारगार वाटतं ना? बरोबर आहे की नाही? म्हणजे तो तुम्हाला फवारा सांगू राहिला का तू माझ्या नादी लागू नको? बरोबर आहे की नाही? म्हणजे विष स्वतः सांगतो तुम्हाला वापरू नका मला, पण आपण फार बिलंदर आहे आपण. हां, तुला मी मारीलच. शेवटी त्याला मारता एक दिवस शेतकरीच मरून जातो ना. बरोबर आहे की नाही? म्हणजे आज कॅन्सरचं प्रमाण वाढलं, आजारांचं प्रमाण वाढलं, त्याच्यामुळेच वाढलं. बरोबर आहे की नाही? म्हणजे मातीचं आरोग्य, शेतकऱ्याचं आरोग्य, पिकाचं आरोग्य, जनावरांचं आरोग्य सगळं डावावर लावायचं आणि मग श्रीमंत व्हायचं. ही कुठली श्रीमंती आहे? मग त्यामुळे तुम्हाला सोपा पर्याय काय सांगितलं मी? यांनी सुरुवात केली, एक छोटंसं पाऊल उचललं, तुम्ही मोठं पाऊल उचला. पण तुम्हाला सगळ्यांना एक मंत्र सांगतो मी आज. तुम्ही 10,000 खर्च केला का नाही? पण तोच 10,000 खर्च तुम्ही जर 3 ते 4 गुंठ्याला केला असता, 2च गुंठ्याला, 4 बी नाही, किती गुंठ्याला? फक्त या लाईन किती सगळ्या? 16 लाईन ना. 4च लाईनला तुम्ही जर 10,000 खर्च केला असता तर या 4 लाईननी तुम्हाला 2 लाख रुपये दिले असते. हा माझा शब्द आहे तुम्हाला. मग तुम्ही म्हणाल सर मी एवढा खर्च केला, त्याला 10,000 रुपयाला 1 लाख झाली, मग 4च लाईनला कसं काय झालं असतं बरं? त्याचं कारण आहे, लक्षात ठेवा. ते केमिकलचे वॉटर सोल्युबल 10 वेळा टाकितो, फवारणी 10 वेळा मारतो, पण ते सगळा खर्च तो मातीवर करायला तयार नाही आहे. मग मी काय म्हटलं तुम्हाला की एवढा तुम्ही विभागून खर्च करता, त्यापेक्षा तुम्ही एका ठिकाणी खर्च करा.
थोडंच करा. म्हणजे 1 एकर करायचं आहे ना तुम्ही मिरच्या 10 गुंठे करा. किती गुंठे करा? आणि 1 एकरचा खर्च कशाला करा? 10 गुंठे. बरोबर आहे. बाकी करा ना, कपास करा, तुमचं बाकीचं काय तुम्हाला करायचं ते करा. आणि परीक्षा घ्या SCT वैदिकची. SCT वैदिकची परीक्षा घ्यायची असेल तर 100% वापर करा. तुम्हाला पण वाटलं असं, मला एवढे पैसे काय करायचे, एवढे पैसे खपले नाही पाहिजे. हां का हो? मानसिकता नव्हती करायची. हा म्हणजे मला सांग, हा म्हणजे जिथं जमत नाही तिथे भरोसा नाही. तिथं भरोसा आहे. भरोसा नाही. आहे ना भरोसा. जिथं जमत नाही तिथं भरोसा आहे. हो का हो? हा, जिथे जमत नाही तिथे भरोसा आहे. आपली माती आहे, ही आपली आई आहे. तिची जर काळजी घेतली तर तुम्हाला ह्या पिकाकडे पाहायची गरज नाही आणि लोकांपुढे हात पसरायची गरज नाही. मग पहिलं काम कुठं करा? मातीवर. बरोबर आहे की नाही? आणि तिच्या बाबतीमध्ये अजिबात हलगर्जीपणा किंवा हलकटपणा करू नका. भरपूर द्या मनमोकळेपणाने करून पहा ना. बघा, लक्षात ठेवा, शेती व्यवसाय आहे का नाही? हॅलो, शेती व्यवसाय का सेवा आहे? इमानदारीने सांगा मला. पूर्वीच्या काळी कसं होतं? खाऊन पिऊन सुखी, बाजरी केली, मका केली, हरभरा केले, गहू केले, खाले पिले, झोपले, बस. खरं का खोटं? आता तसं आहे का? तुम्हाला बंगला बांधायचा आहे, तुम्हाला गाडी घ्यायची आहे, तुम्हाला पोरांना शिक्षण पाठवायचं आहे, तुम्हाला प्रगती करायची आहे. मग तुम्हाला जर प्रगती करायची आहे तर मग मला सांगा का तुम्ही तुमच्या प्रगतीसाठी उत्पन्नाचा सोर्स वाढवायचा काय करू राहिले? प्रयत्न करू राहिले. पण इमानदारीने मला सांगा, तुम्ही आहे त्या जमिनीमध्ये जास्त उत्पन्न काढलं पाहिजे का जमीन वाढवली पाहिजे? बरोबर. मग आहे त्या जमिनीमध्ये जास्त उत्पन्न तुमचं वाढत चाललंय का कमी होत चाललंय? मग तुम्ही बदल का नाही करत आहे? निसर्ग तुम्हाला सूचना देऊ राहिला का बदल कर? चुकीच्या रस्त्याने पुढे चाललाय, कळलंय रस्ता चुकलाय तरी मग पुढेच चाललाय अजून. तर ही चूक कोणाची? मग आपण आपली स्थिती बदलत नाही. बरोबर आहे की नाही? आणि मग म्हणून मी तुम्हाला काय म्हटलो की तुमची जर स्थिती बदलायची असेल तर तुम्ही अभ्यास केला पाहिजे, विचार केला पाहिजे आणि आपलं मन बदललं पाहिजे. नवीन डिशी लागायला लागलेत. मला असं वाटत नव्हतं, कंपनी सुद्धा सांगत नव्हती नवीन त्याला माल लागत नाहीये. म्हणजे व्हरायटीचं ह्या व्हरायटीला ह्या व्हरायटीला शेंडा येत नाही. हा म्हणजे एकदाच हार्वेस्टिंग हा, होतं. हा. तुम्ही तर एकदा केलंय. नाही पण आता परत नवीन कळी येत हा नाही जो असं नवीन माल म्हणतो. आहे, पाहिलं एकदा पकडला ना समजा. मग ही तर कसं काय आली मग नवीन कळी? नाही, आधीच ना. हा? हे आपल्यामुळे आधी एसीटी वैदिक मुळे. अच्छा, एसीडी वैदिक मुळे आली. म्हणजे कंपनी सुद्धा रेकमेंड नाही करत का याला कळी येईल परत? बघा, कंपनीच्या अख्ख्या देशामध्ये आणि जगामधल्या अनुभवात परत डबल कळी आलेली नाही. आणि तुमच्याकडे काय आली? आली ना. म्हणजे एक हार्वेस्टिंग झालंय तुमचं. नवीन डिशी फुटलेत ना. हा, मग याला आता काय येणार? कळी येणार. हो. आता मला सांगा, तुम्ही प्रयोग करणार का नक्की? हो हा, फक्त LSQ करा 3,500ची. ठीक आहे, चालतं. किती? 3.5. हो, 3,500ची LSQ केल्यावर तुम्हाला मी गणित सांगतो. इथून पुढं तुम्ही जेवढा खर्च कराल त्याला 1 रुपयाला 10 रुपये मिळतील. बरं, ठीक, चालेल. किती? 1 रुपया खर्च केला का किती रुपये मिळणार? 3,500 रुपये खर्च करा. 3,500 रुपये, 3800 काहीतरी रुपये ते. तर तुम्हाला त्याच्या पटीत 35,000 रुपये होतील. तेवढा माल एक्स्ट्रा येणार. बरोबर. तुम्ही अमृतजल वापरता? अमृतजल वापरता? बापरे, कळत झाला मग तो. हा, तेवढं तरी बरं केलंय. हा, कुणी शिकवलं ना अमृतजल वापर? यांनी अमृतजल कसं काय वापरलं मग? ते पाणी थोडस खराब आहे ना. हा, थोडंसं पाणी खराब आहे म्हणून थोडंसं वापरलं. पीएच कंट्रोलसाठी. ते पीएच कंट्रोलसाठी नाही आहे, ते पाण्याला जिवंत करतं लक्षामध्ये. आणि SCT वैदिक हे मेलेल्या मातीला जिवंत करतं, सुपीक करतं. बरोबर आहे ना? त्याच्यामुळे तुम्हाला हे रिझल्ट आता हे काही जादू वगैरे नाही आहे, हे सायन्स आहे. काय आहे? सायन्स. आज तुम्हाला समाधान वाटतंय? हो केमिकलवर असतं तर खर्च 20,000 झाला असता आणि उत्पन्न 80,000 झाले असते. हो. म्हणजे किती हजार मिळाले असते तुम्हाला? 60,000. बरोबर आहे. इथं किती मिळाले? 90,000 रुपये. बरोबर आहे. मग ते वरचे ते 30,000 रुपये ते एक्स्ट्रा झाले का नाही? ते करा ना याला खर्च. तुम्ही पहिली माती काय करा? श्रीमंत करा. माती श्रीमंत करा, तुम्हाला काहीच कमी पडणार नाही. खाली बाजू हात खाली घाला, दोन्ही पण ठेवा ना हातामध्ये. हां, नवीन पोरगं जन्माला लागलं मागच्या पोराला सोडून द्या, त्याचाच वाढदिवस घालायचा. किती साईज खाली बघा, हिरवं पण दाखवा तिन्ही संगत. 1, हां, 2, 3. त्याच्या खाली 5 तळामध्ये गेले ते पण. हां, वर बघा तिथं शेजारी. हो, दाखव. हा, ते बघा. आणि बघा खाली बघा, इथं खाली ते बघा ना, मागं सर थोडासा. म्हणजे ती काय साईज बघा ती. बापरे, केवढं आहे ते. म्हणजे क्वालिटी एकदम नंबर जबरदस्त आहे. तरी पण वापर किती आहे? फक्त 25%. 100% जर वापरलं तर जालना असो, बुलढाणा असो, या जिल्ह्यामधल्या शेतकऱ्यांना हे काय आहे? सुवर्ण संधी आहे. तुमची शेतीमध्ये खूप ताकद आहे, फक्त योग्य पद्धतीने शेती
करा, बस मला एवढंच सांगायचंय. नाव सांगा तुमचं. प्रकाश बाबूराव उगले, बर, अकोला देव. अच्छा, मी तुम्ही दोन- इथलेच आहे. हो, अकोला देवा बरेच जण वापरता. मग तुम्ही कधीपासून वापरताय? मी 2 वर्षापासून वापरतो सर. बरं, काय अनुभव, कशाला वापरता तुम्ही? मिरचीला वापरलं, अद्रकीला वापरलं, पुन्हा सीड प्लॉट बियाण्याला टरबुजाला वापरलं. काय अनुभव आहे तुमचे सगळे? अनुभव म्हणजे तुम्ही असे वापरताय छटाक छटाक? नाही नाही मग? नाही. मी जो भेसळ डोस आहे आपला तो पूर्ण परिपूर्ण टाकतो. ओके, बरं, काय फरक वाटला तुम्हाला? फरक म्हणजे आता सीड प्लॉट होता टरबुजाचा हा आपल्याकडे, हा, तर त्या बाकीच्या केमिकलच्या सीड प्लॉट वाल्या बियाणं 5-6 किलो झालं बर, आणि आपल्याला 30 किलो झालं. ओ ते ढवळं बियाणं जे निघतं निसेल ते बियाणं सुद्धा कंपनीवाली घरे येऊन घेऊन गेले आपल्या इथून. अय बापरे, हा. क्या बात आहे, वा, त्याला सीडवाले घ्या घरचा आहेर. घरचा गावात सरनं पाहिलं होतं ना सर आपला plot. 5-6 किलो लोकांना देऊन तुम्हाला 30 किलो झालं? 30 किलो झालं. किती पट झालं ते? 5 पट झालं ना. हा. बोललो का नाही मी तुम्हाला? तुमचं हे उत्पन्न 5 पट निघू शकतं. फक्त हात मोकळे करा. एक लक्षात ठेवा, जिथं आपल्याला पैसे मिळायचे राहते ना तिथं आपल्याला हातले आखडतो बरं का. हा, जेव्हा लॉटरी लागायची राहते ना तेव्हा आपण 1000चं तिकीट घेण्याच्या ऐवजी 400 100च घेतो. जेव्हा लॉटरी लागणार तेव्हा, आणि जेव्हा बुडणार राहते ना तेव्हा 500चं घेतो. कळलं का तुम्हाला? जेव्हा पैसे होणार असतात ना तेव्हा आपण थोडीच मिरची लावतो, आणि जेव्हा पैसे नाही होणार तेव्हा मोकार एक एकर लावून ठेवतो. हे खरं आहे खोटं आहे? खरे हां, याला दुर्बुद्धी म्हणतात. म्हणजे दुर्बुद्धी का बरं सुचती? कारण दुर्जनांचा संघ. तुम्हाला सद्बुद्धी पाहिजे असेल तर संघ कोणाचा करा? सज्जनांचा. मला सांगा, लोकांना किती पैसे झाले आणि तुम्हाला किती झाले? आपल्याला अर्ध्या एकरामध्ये त्याच्यात म्हणजे 5-15 1.5 लाख रुपये राहिले. आणि त्यांना किती शिल्लक राहिले? त्याला लय कमी लगेच 0%. जेवढा खर्च केला ते बी नाही आले. ते बी नाही आले सर. हां, किती आणि बाकीचं अजून काय काय अनुभव तुमचे? आपलं आले, मी एका क्षेत्रावर 3दा घेतलं सर. आलं आलं लागोपाठ. लागोपाठ. बर, आता यंदा बी लागली नाही आपली, म्हणजे सडच नाही लागली. सडच नाही लागली. आणि अजून बियाण्याला गेली पूर्ण. बियाणं हा, बियाण्याला गेले बियाण्याला सगळी बियाण्याला गेली पूर्ण. हा, म्हणजे विकली तुम्ही? विकली. हा, बापरे, काय भाव विकली? तर 30 गुंठ्यामध्ये आपल्याला 90 क्विंटल झाली सर. बापरे, हा गुंठ्याला 3? हा, गुंठ्याला 3? 3 मी दोन ऐकले. 3 झाली आपल्याला. 2 होते, 2 बरोबर का नाही? आमच्याकडे चांगलं उत्पन्न आहे, 150 पर्यंत होती. आमच्याकडे जमिनी चांगल्या आहे सर. त्या जमिनी- चांगले चांगले. आणि मग मला सांगा, आता तुम्ही ती काय भावाने विकली? ती 46 ना. अच्छा, म्हणजे किती पैसे झाले? 3-3.5 लाख. 3-3.5 लाख रुपये. 36 म्हणजे तुम्ही शेतीमध्ये आता रिलॅक्स. रिलॅक्स. किती गुंठे क्षेत्र आहे तुमचं? क्षेत्र म्हणजे सगळं किती? 10 एकर शेती. 10 एकर आहे. हा. मग सगळ्याला नाही वापरत का? नाही, आता थोडं थोडं चालेल. हा, हे पाहिलं ना तुम्ही, आज राहते ती मी श्रीमंत कालवायचा. सर मिरची घेतली, हम्म. एका साईडला पुन्हा कपाशी लावली त्याच्यात, बर, म्हणजे उष्ट बेडवर. हा हा, मिरची तशीच होती. बर. आपल्या वैदिकवरच मिरची लावली होती गेल्या वर्षी. मग याने टरबूजावर मिरची लावली तसं. हा, हा, तसं. तर कपाशी हे मिरची होती याच्यात. अरे हा, हो, ते केमिकल वरची. केमिकलवरची मिरची तिथे मध्ये बाती आहे का? हे मी तर पाहिलं अर्धा नाही. अर्धा एकर मिरची होती आपली. बर. अर्ध्या एकर मध्ये आपल्याला 11.5 क्विंटल कापूस बी झाला पुन्हा. मग अर्धा मिरची एकरमध्ये- उन्हाळ्यात घेऊन उन्हाळ्यात मिरची घेऊन अर्धा एकर मध्ये 11.5 11.5 क्विंटल. कापूस. तुमच्याकडे सरासरी किती होतो केमिकलवर? एकरी 10-12 होतो ना, केमिकल 10-12 होतो. हा, तुम्हाला अर्ध्या एकरात झाला. अर्ध्या एकरा. कपासवाल्याला काहीतरी सांगा ना समजून. सांगा किती खर्च केला असेल तुम्ही अर्ध्या एकराला? आपला भेसळ डोस टाकेला होता आणि 2दा शिलाजीत केलं फक्त. आहाहाहा. काहीच नाही केलं. मिरचीलाच भेसळ डोस टाकेला होता, कपाशीला काहीच नाही केलं. हा? काहीच नाही. मिरचीला काहीच नाही, फक्त शिलाजीत केलं. नाना सुद्धा येऊन पाहिले. केलं होती आधी. फक्त मिरचीला भेसळ डोस टाकले होते 2. आणि शिलाजीत कशाला केलं? कपाशीला काहीच नाही केलं. बघा, बिल्डिंग बांधून ठेवली आधी आणि नंतर फक्त भीतीच बांधल्या फक्त बस. अरे बापरे, यांची आजी तुमचीच मुलाखत घेतली असेल ना आपण. 12 महिने गेल्याशिवाय पण एक पीक गेल्याशिवाय चांगलं उठत नाही मला. हा, हे डायलॉग यांचा पाठ करून ठेवा. टाळ्या वाजवा यांसाठी, खरंच वाजवा. बघा, तुम्हाला ज्वारात लढा लागेल. हा, पहिला बेसल डोस. फेलत जाणार पहिल्या पिकाला तुम्ही फेल जरी गेले, तरी माझी मिरची अजून तशी पाहिजे तशी नाही. बरोबर आहे की नाही, तरी पण तुम्ही दम धरला पाहिजे. का? कारण सगळ्यांच्या जमिनी सारख्या नाही. काहींच्या जमिनी पूर्ण खराब झालेल्या
आहे, तेव्हा तुम्हाला पहिल्या पिकाच्या दरम्यान तुम्हाला थोडंसं दम धरावा. तुम्हाला पहिल्याच पिकामध्ये भेटला अर्ध वापरून सुद्धा, अर्ध नाही जर वापरलं तरी म्हणजे तुमच्या जमिनी अजून खराब झालेल्या हा 25% तरी पण तुमचं सांगा. डबल डोस टाक मी टाकलेच नाही. बरोबर आहे. ते म्हणता श्रीमंत हो मी झालोच नाही. का हो? ते म्हणता 2 लाख कमव नाही, मी 1 लाखच कमवले. बरोबर आहे की नाही? तुम्ही असं नका म्हणू. तुम्ही म्हणू का बेसल टाका. तुम्ही काय म्हणा माहिती का, 2 लाख कमव मग टाकील. खाली माग दिसली का ती, माग दिसली का? हा, त्याच्या पुढे वर्षांडला बघा. आता ही जर कळी लागली, मला सांगा, आता ह्या कळीला खायला प्यायला नको लागेल. हा, मोठ्या पुरीला खाऊ घातलं, लहान पुरीला उपाशी ठेवायचं. खरंय खोटं आहे? तसं पिकाला सुद्धा न्याय कसा द्या, सारखा द्या. तुमचं उत्पन्न कधीच कमी होणार नाही. जे घडलं नाही ते घडलं की नाही तुमच्या शेतामध्ये? काय घडलं? शेंडा निघाला नवीन आणि कळी परत डबल निघाली. ओके, तुमची शेती तुम्ही केली, तुम्ही शेती केल्याचा तुम्हाला आज काय वेळेला आनंद, हो समाधानी. हो. आता सगळ्या 10 एकराला करा. तुमचे कपाशीचं रेकॉर्ड जर बघितलं, बाकीची पिकं काय करतात 10 एकरमध्ये? हेच कपाशी सोयाबीन. मग मला सांगा, तुमच्याकडे जर अर्ध्या एकरमध्ये तुम्हाला जर 11 क्विंटल झाली तर बाकीची केमिकलवर करायला असेल ना तुम्ही? हो, तिच्यावर किती काय झाले सरासरी? 8, 7, 7.5 एकरी. मला तर माझं डोकंच भनभन करायला लागलं. आता मला सांगा 1 मिनटं, ह्याच शेतकऱ्याचं 2 वर्षापासून समजा कपासचे कधी पैसे झाले मागच्या वर्षी? हा, यंदाच ना, यंदा झाले, बरोबर ना? का हो? एका कपासचे अर्ध्या एकरमध्ये 11 निघाली आणि बाकीची अख्खी कपास 8 क्विंटल निघाली, ती बी एकरात. एकरात. तरी पण तेच चालू आहे. नाही सर, बंद केलं मी. यंदा मी ह्या दिवसात रासायनिक भरत असतो, यंदा भरायचंच नाही, आपलं हेच वापरायचं बंद. क्या बात आहे. मी का तडफड करतो माहिती का? आमच्या कंपनीचा माल विकला जाईल म्हणून नाही. तुम्हाला खरं सांगू का, मी तुमच्यासारखा अतिशय गरीब फॅमिलीमधून आलेलो आहे. शेतकऱ्याची परिस्थिती गरीब कशामुळे मला चांगलं माहिती. कशामुळे? मानसिकतेमुळं, बरोबर आहे की नाही? आता मला सांगा, तुम्ही जर आता केमिकल बंद केलं आणि तुमचे सगळे कपास काय होणार आहे? चांगली येणार नाही यावर्षी. कपास चांगली आली, बरं टेन्शन किती मला सांगा. ती कपास 11 क्विंटल झाली, किती फवारे मारले तुम्ही केमिकलचे? एक बी नाही, कत्तही फवारा मारेल नाही सर, कत्ताही नाही. कसाच नाही. का हो, विश्वास बसतो तुमचा? फक्त एक- नवीन तुम्ही नवीन आहे ना? आपण मिरचीच पीक काढलेलं होतं हा, सर. हा. एक प्रयोग म्हणून ती कपाशी लावली होती आपण, की म्हणजे आपल्या वैदिकवर प्रयोग करून थोडं पाहायचा. आपण यांनाच विचारू आता. साधारणतः 20 वर्षापूर्वी काय परिस्थिती होती कपासची तुमच्याकडे? 15 वर्षापूर्वी, 10 वर्षापूर्वी? जेमतेम उत्पन्न कमीच होतं ना, 7 क्विंटल 8 हा, क्विंटल तसं. 9 क्विंटल 10 बरोबर आहे. पर्यंत. हो. पण त्यावेळेस खर्च किती करत होते? मोजका होता. 10,000 रुपयेपर्यंत खर्च तेव्हा पण होता. हा. पण आता वाढला खर्च, 25 पर्यंत गेला होता. आता खर्च 25 वर गेला 25-30 आणि कपास तेवढीची. तेवढी कपास तेवढीच. हा कुठला तपास आहे? हो, खर्च वाढत चालला. उपास मार करायचा तर कुठला तपास आहे? हा, 10 वर्षापूर्वी खर्च 10,000 होता आणि कपास एवढीच निघत होती आणि आज खर्च 25,000 झाला आणि कपास तेवढीच निघती. म्हणजे तुम्ही आधुनिक शेती करताय ना? बरं, या वर्षी आता रासायनिक खतांच्या किमती वाढल्या, बरोबर आहे. वरून परत मला एक सांगा, त्या किमती वाढून सुद्धा लोकांची ते मती जी आहे ती ध्यानावर येईल असं वाटतंय का तुम्हाला? नाही. का बरं? पडिले वळण इंद्रिया सकळ, कीर्तनकार बा महाराज किती सांगा ते, काही बदल नाही झाला. पण दुसरा बी मग असा लोकांकडे असं रिझल्ट नाही राहू सध्या. दुसरीकडे वळायला बी समजा लोकांकडे आज होता. हा, म्हणजे त्यांना काय वाटतं बा दुसरीकडे वळावं, तर असा काही पर्याय सापडत नाही. आता तुम्ही इथं खाली पहा, सगळ्यांनी पहा खाली तुमच्या काय आलंय? हा, का हो पाटील? म्हणजे जे फुकट आहे ते चकाट फू. पाण्यावर शेती करायची बंद करा मित्रांनो. श्रीमंत व्हायचं असेल तर पोषणावर शेती करा आणि आहे असंच जगायचं असेल तर किती पाणी भरा. झाडाला पाणी नकोय, झाडाला काय पाहिजे? तुम्हाला पाण्यावर ठेवलं चालेल का? नाही, ठेवू आपण 8 दिवस, काय होईल? नाही जमणार. काढणार पण नाही. खरं आहे की नाही हो? आणि म्हणून एक वेळेस पाणी नाही भेटलं तरी चालेल, पण अन्न पाहिजे. लक्षात तुमच्या? काय पाहिजे? अन्न पाहिजे. अन्न म्हणजे पोषण. काय सांगाल सगळ्या शेतकऱ्यांना तुम्हाला? टक्क्यातून उत्पन्न बऱ्यापैकी वाटतं. बरोबर आहे. 100% वापरलं असतं ते उत्पन्न चांगलं झालं असतं. आणि अजून प्लॉट कसा असता? प्लॉट आणखी 8 दिवसाच्या अगोदर लय स्ट्रॉंग होता, पण आता हे कमी झालं त्याचे. कारण इथे पॉवर संपला ना. Power संपला. अहो का बॅटरी उतरून गेली आणि ते म्हणते बल्ब डिम कवर झाला. आता खरोखर आहे ते. खरं आहे ना? खरं आहे. म्हणजे रामसर जे म्हणता का तुम्ही ते
30 दिवसाला 40 दिवसाला काय केलं पाहिजे बेसल डोस किंवा LSQ शिलाजीत काय केली पाहिजे? याला 3 महिन्यात एकच बेसळ डोस आहे. 3 महिन्यात एकच बेसळ डोस आहे. ते बी 25% त्याची. ऐकला का हो गावकरी? 3 महिन्यात एकच बेसल डोस टाकलाय आणि तेवढाच कार्यक्रम राबवायचा चालू आहे. ते उत्तर सापडलाय गाडी बंद करून पानं चाललंय सांगू पुढे. राहिले सर, खालचे पिवळे पडले देश पानं. हा पण वरच्या नाही काय झालं तरी पण शेंडा चालू आहे. त्याच्यामुळे तुम्ही आता करा लगेच पूर्ण ओके होऊन जाईल सगळं. LSQ करून घेऊ. करा हा आणि भरपूर काय बघा SCT वैदिक मध्ये श्रीमंत व्हायला शेती करा. हॅलो, SCT वैदिक मध्ये यायचं असेल तर शेती कशा करता करा? श्रीमंत होण्यासाठी. तुम्हाला जर आहे तसंच जगायचं असेल तर SCT वैदिकच्या नादी लागू नका. केमिकल तुमचं काय चाललंय ते चालू द्या. तुम्हाला जर श्रीमंत व्हायचं असेल तरच SCT वैदिकमध्ये या. तुम्हाला केमिकल एवढंच उत्पन्न काढायचं असेल तर SCT वैदिकमध्ये मिळणार नाही. खाईन तर तुपाशी नाही तर उपाशी. हां, एक तर तूप खा आमच्याकडे येऊन, नाही तर मला उपाशी. बरोबर. कळलं का तुम्हाला? त्याच्यामुळे तुपाची तयारी ठेवा. आमच्याकडे डाळड्याचा शिरा मिळत नाही. कळलं का तुम्हाला? तुम्ही म्हणाल काय बाहेर 50 रुपये प्लेट चालू तुमची 500 रुपये प्लेट. अरे 500 रुपये पण तुपाची क्वालिटी. हो राईट. कळलं का तुम्हाला? आपल्याला वाटतं बा आता हे रासायनिक पेक्षा SCT वैदिक चांगलं आहे. हां, SCT वैदिकच सर्वांनी वापरावं. तिथूनच काहीतरी प्रगती उदाहरण करा. हा. आहे का नाही? कवर हे बारीक बारीक घरा मी राहत आता का हो? हे आपण जर कधी पाहिलं तर गरीब परिस्थिती असल्यावर घर राहता का नाही तसे घर आहे. मला काय वाटतं या सगळ्या ठिकाणी बंगले झाले पाहिजे. जमीन सुधारवणं महत्वाचं आहे. हां, होऊ शकते सहज. आणि तुमच्या भागामध्ये फार संधी आहे. तुम्हाला फक्त थोडं काय व्हायचं, सक्रिय, थोडं लवकर उठायचं आहे. तुम्हाला काय वाटतं आता काय उठून काय करणार? तेच डोंगरन, तेच माळरान पडलं, तेच उघडं नागडं येईल, काय पाहायचं उठून? झोपा. आता हा प्लॉट संपला, हां 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 याचं संपलं, कंपनीचं काम संपलं. पण आता तुम्ही मार्केटचं काम करा म्हटलं. हां, मार्केटचं करा. म्हणजे मार्केटला पण मिळतं का? आता हे चालते का? मार्केटला, हा मार्केटला का म्हणलं तुम्ही आता? अरे बापरे, हे कंपनीचं झालं आता. कंपनी संपलं ना? कंपनीचं संपलं. मग तुम्ही मार्केटला विकू शकता काही? हा. अरे बापरे. त्याच्यासाठी आम्ही म्हणलं होतं डोस भरा. तेवढं सांगासाठी इथं आलो तुम्ही फक्त. हा हा हा, चांगलं आहे चांगलं आहे. त्यांना एक प्रयोग करून दाखवा. थांबा, त्यांना एक प्रयोग करून दाखवायचा ना. त्यांना ना एक 4 झाडांना ना तुम्ही घरून आणून टाकून दाखवायचं. हां, मी काय म्हटलं होतं? काय इकडे 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 तोंड करा. मी म्हटलं होतं त्यांना की आपण बेसल दूध देऊ. टाका ना तुम्ही 4 गल, एक सगळ्यांना टाकायचा. आपण टाकायचा ना तर एक 10-12 झाडांना टाकायचा. तेवढे 10-12 झाड त्यांचे असं डायरेक्ट कान टोचले पाहिजे त्यांचे. ते 10 झाड त्यांना झोपून नाही. कळलं का तुम्हाला? थोडा खर्च येईल आपल्याला 100-200 रुपये, पण त्या 100-200 रुपये त्यांचे डोळे उघडतील. खरं आहे का खोटं आहे? याला डेमो म्हणतात. हा डेमो करायचा. हां, ओके. मी तुमचे ते व्हिडिओ पाहतो मिल्क तुमच्या चार्जर. डोक्यावर परिणाम झाला का? हा, वापरतो आम्ही. ज्यांच्या डोक्यावर परिणाम झाला ना हा ना. त्यांची शेती सगळी बदलून गेली. आम्ही म्हशीला सुद्धा मी वापरतो. ते माणसात जाती नाही आणि कुठंच जाती नाही. ते सारखे व्हिडिओ पाहत राहते. लोक म्हणतात हा माणसात राहिला नाही काहीच नाही. वापरतो आपण तो. हे आता म्हशीला आमच्या स्वतः म्हशीला वापरतो. 25 किलोची बकेट वापरली होती मी. बॅग? हो, डायरेक्ट का बरं? 1 किलो सुरुवात नाही केली का? नाही नाही नाही, ते कमी रेट कमी पडते. त्याचे भाव जास्त आहे 325 चे. बापरे, टाळा वाजवण्यासाठी. त्याचे भाव जास्त असतील सर. म्हणजे बघा, बरेच जण म्हणतात सर मिल्क चार्जरचे रेट काय आहे? तर मिल्क चार्जर जे आहे 25 मध्ये ते घेतलं तर 300 ला 25 पडतं. मध्ये जर घेतलं तर 330 रुपये किलो पडतं. 25 किलो मध्ये घेतलं तर बरं का. ते जर 5 किलो मध्ये घेतलं तर 300. हां 330 बसतं नाही ना, 358 बसतं. हा तेच म्हणतो मी. आणि जर 1 किलो घेतलं 370 बसतं. बरोबर आहे. म्हणजे यांनी 1 किलो मागं 30 रुपये, म्हणजे बॅग मागं किती वाचवले? 750 रुपये वाचवले. हो ना, हो ना. पण ते कधी घेतो माणूस माहिती का? तेव्हा गॅरंटी राहते तेव्हा. नाही, आहे त्याची गॅरंटी, त्याची आहे अडचण नाही त्याची हो. गॅरंटी त्याची. तुमच्या बाई जास्त खर्च नाही, म्हशीला केलाय. ते आता 3 महिन्याची लागेल असून 10 लिटर दूध येतील आता सध्या. 11चा फॅट आहे डायरेक्ट तिचा. डायरेक्ट 11चा. काय बात करताय? हो. आणि जसं नसतं वापरलं तर नाही, मग फॅट नाही येत एवढा. किती येतो मग? तिचा 7चा फॅट आला असता. 7चा? हो, 100 रुपयाच्या पुढे जातो काय दूध तुमचं? ते 120 रुपये पडते त्याची रेट. अरे बापरे, 120 रुपये लिटर? मग 110चा फॅट येईन देऊ डायरेक्ट. काय वाजवलं पाहिजे यांसाठी? 8-9 लिटर दूध देते आता सध्या ती. 3 महिने म्हणजे वरून किती दूध देती? 8-9 लिटर दूध आहे आता ती. 4 महिन्याची गाभण आहे ती. 4 महिन्याची गाभण तरी 9 लिटर दूध देती. हो. मग रोज किती झाला? तूप बी त्याच्यावर लय तूप निघतं बारी. लय नंबर आहे. आपल्याला 1.5चे तर 2चे फॅट वाढलेला आहे मिल्क चार्जर. मग यांचं किती वाढलं? ते 4चं डायरेक्ट 4. 7चं म्हैस चांगली ती आपली. पहिला 3चा फॅट याची ती. हा. लागला 5 पर्यंत फॅट जातो आपला. 5 पर्यंत जातो.
अच्छा, कोण गाय आहे का म्हैस आहे? गाय गाय आहे. आणि दूध दूध 1 लिटर बरोबर किती देता तुम्ही प्रमाण? म्हणजे 50 ml. 50 एक डबडं येते, किती देते? 50 ग्रॅम ते डबडं किती देते? सकाळी 1 आणि संध्याकाळी 1. एक डबडं देते, सपाट का अर्ध देते? नाही भरून वजनावर असतं ते थोडं जनावरांचं. तुम्हाला एक सांग, किती लिटरची गाय आहे तुमची? 5-6 लिटर दूध निघतं. 5 मग बरोबर चाललंय. थोडंसं शिक भरा फक्त वर, थोडी शिक द्यायची वरती, आणखीन फरक पडेल. ते वजनावर येते. आता ते त्याची गाय थोडी लहान असल्यामुळे कमी द्यावं लागतं थोडं. नाही, नाही. आपल्याला 100 द्यावं लागतं म्हशीला आपल्या. ते तसं नाही, तुम्हाला मी उदाहरण सोपं सांगतो एकदम. बघा, गायांना आहे ना, जेवढे लिटरची गाय तेवढे गुणिले 10, म्हणजे समजा 10 लिटरची गाय आहे ना 100 ग्रॅम, 20 लिटरची गाय आहे ना 200 ग्रॅम, 30 लिटरची गाय 300 ग्रॅम दिवसाला. मग ते निम्म करायचं, अर्ध सकाळी अर्ध संध्याकाळी. तर 10 लिटरच्या गायला मिनिमम 150 ग्रॅम तरी दिलं पाहिजे. आपण 100 म्हणतो तर तेवढे एकच स्टेपला बदल करा. 75 ग्रॅम सकाळी, 75 ग्रॅम संध्याकाळी. बाकी मग तुमची गाय जशी वाढेल तसं प्रमाण वाढवायचं. आणि म्हशीचं असं आहे, 10 लिटरच्या आतमध्ये जर असेल तर 100 ग्रॅम, 10 लिटरच्या पुढे गेली तर 150 ग्रॅम. तुमचे फॅट काय झालं हे? डेअरीवाला दूधच घेत नाही आपलं हे. ज्याला माहिती आहे लय डेट वाढेल ते दूध जर दुसऱ्याला दिलं त्याला 30 रुपये तोटा पडतो लिटर माग. कोणाला? 70 रुपयानं देत डेअरीवाला. म्हणजे तुमचा डेअरीवाला काय म्हणतो? दूध घेत नाही आपलं ते. तुमचं घेत नाही? नाही दूध मग तुम्ही विकता कुठं मग? आम्ही याला देतो, हॉटेलला देतो. तो देतो का तुम्हाला बाजार? देतो 70 रुपये लिटर देते. वा, 70-80 रुपये लिटर देतो. बाबा डेअरीवाला काय म्हणतो? नाही डेअरीवाला नाही घेत ना त्याला. कारण की त्याची विक्री 70 रुपयाची ते 70 रुपयाने विकतो तो. 90 रुपये. हा की 11चं फॅट म्हणजे काही जोक आहे का? म्हणजे तुम्ही तूप केलं हो. नाही आपल्याकडे घरचं तूप आहे, 1500 रुपयानं तूप देतो आपण. कशाचं? म्हशीचं तूप आहे. 1500 रुपये म्हशीच तूप? हो ते बी नंबर आहे त्याचे. हो, मग तुम्ही तुपच काय दूध विकते? तूपच जास्तीचं बंद करा ते दूध. आपण. आहे का विकायचं? एक नंबर आहे का नाही? फार छान वाटलं तुमचं ऐकून. आणि तुम्ही आता किती दिवस वापरताय? नाही आम्ही 1 वर्षापासून वापरतो जवळ. रेग्युलर 1 वर्षापासून. या प्लॉटमध्ये तुम्ही कुठलेही सापळे नाही, काहीच नाही. ते फळमाशी तर दमच नाही काढी. दम काढत नाही. याच्यावरची फळमाशी ऑटोमॅटिक मरून पडलेली स्वतः बघितली. काय बात करता? हो. कुठलीही फवारणी न करता? कुठली फवारणी न करता. बघा शेतकरी मित्र, बऱ्याच जणांना प्रश्न पडेल की बा यांनी फवारणी नाही केली, यांची फळमाशी मरून कशी काय पडली? तर सिंपल साधारण गोष्ट आहे. बघा, कारलं कसं असतं? कडू असतं. मग याच्यामध्ये अल्कलॉइड्स असतात. काय असतात? अल्कलॉइड्स. मग हे जे अल्कलॉइड्स आहे ते कडवटपणा तयार करतात. आणि तो अल्कलॉइड्स ह्या सर्व किडींना आपोआप पळून लावतात किंवा मारून टाकतात. हो. म्हणजे तुम्हाला अनुभव आला तो? हो हो. नाही कारला फळमाशी ते सापळे लावल्याशिवाय कारला येऊ शकत नाही. फळमाशीचे हा, ते त्याला डोस करतात. डोस केले ते कारले वाकडे होतात. बरोबर. हा. तुमचे कारले हे बघा ना, काय क्वालिटी, ते बी असो किंवा हे बी असो. हो. तर म्हणजे एकंदरीत तुमची सगळी क्वालिटी एक नंबर आहे. अशी क्वालिटी मार्केटमध्ये आहे का? जास्त केमिकल. भयंकर केमिकल वापरलेलं असतं. हो. बरोबर आहे की नाही? हो. आणि तरी करून बी त्यांचे वाकड निघतच ना, काही केलं हो तरी. हो. वाकडे निघते. एका झाडाचा फवारातून वाचतच ना. हो. मग आता तुम्ही क्वालिटी बद्दल काय सांगाल याच्या? क्वालिटी नंबर 1. बियाणं दाखवा त्याच्यामधलं. बापरे, क्या बात आहे. ओह, जबरदस्त. फार वरपर्यंत बियाणं आहे. हो. आणि बियाणाची क्वालिटी काय आहे? हा, व्हेरी गुड, एकदम जबरदस्त क्वालिटी पण. हा हा, एक मिनिट. तर याला 50% डोस जर भरला असता तर याच्यात आणखी 50% बियाणं अजून वाढणार. बियाणं पण आता बरोबर तुमच्या लक्षात आलं मी काय म्हणतो. हे बघा, हे कारलं आहे ना, हे बघा, हे कारलं तुम्ही जर पाहिलं, हे बघा, सहज तुटतं, एकदम सहज. नाही तर कारलं तुटत नाही लवकर. नाही. कटरने कट करावं. कटरनी कट करत, हे सहज तुटतं. आणि क्वालिटी पहा, चमक पाहायची. या देठाला बघा, देठाला चमक आहे बघा, इथं दिसते का? ही चमक याची क्वालिटी खरी.